हॅलो फ्रेंड्स, वैष्णवी फॅशन डिझायनरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. बघा, आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं की बटरफ्लाय कप्तान ड्रेसची कटिंग कशी करायची. तर आज आपण त्याची स्टिचिंग बघणार आहोत. तर बघा, सर्वात आधी आपण जे अस्तर कट करून घेतलेलं होतं, तर त्याचे जे शोल्डर आहे ते आधी आपण स्टिच करून घेणार आहोत. तर बघा, अशा पद्धतीने मी इथे शोल्डर स्टिच करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपण स्लीव्ज जे आहे तिथे आपण पाव इंच अंतरावर ते फोल्ड करून आतल्या बाजूने तिथे एक टीप मारून घेणार आहे. इथे जर स्लीव्ज अटॅच करायची असेल तर तिथे स्लीव्जही अटॅच करू शकतो, पण मी इथे अशाच पद्धतीने ते ठेवलेलं आहे. आणि अशाच पद्धतीने दुसऱ्या साईडनेही आपल्याला ते स्टिच करून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने आपली जी स्लीव्ज आहे ती इथे रेडी झालेली आहे. त्यानंतर आपल्याला जी फिटिंगची टीप आहे तिथे आपल्याला सरळ बाजूने एक टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे ती फिनिशिंग टीप येणार आहे आपली. तर अस्तरची जी सरळ बाजू आहे त्या साईडने मी ही टीप मारून घेत आहे. आणि त्यानंतर आपल्याला आतल्या साईडने एक फिटिंगची टीप ही देऊन घ्यायची आहे. तर बघा, इथे बाहेरच्या साईडने टीप मारून घेतलेली आहे. आता आतल्या बाजूने आपण जी फिटिंगची लाईन ड्रॉ केली होती, तर त्या लाईनवरच मी इथे टीप देऊन घेत आहे. अशाच पद्धतीने दुसऱ्या साईडनेही आपल्याला फिटिंगची टीप आणि जी आधी आपण सरळ बाजूने टाकली होती ती टीप इथे देऊन घ्यायची आहे. बघा, अशा पद्धतीने मी ती स्टिच करून घेत आहे. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि बघा, अशा पद्धतीने एका साईडने मी टीप मारून घेतली आहे, त्याचप्रमाणे आपल्याला दुसऱ्या साईडनेही टीप मारून घ्यायची आहे. त्यानंतर बघा, खालची जी साईड आहे तिथे आपल्याला फोल्ड करून अशा पद्धतीने फिनिशिंग टीप ही देऊन घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपलं अस्तरची जी स्टिचिंग आहे ती झालेली आहे. आणि आता बघा, मेन फॅब्रिकवर जिथे शोल्डर आहे तिथपासून आपल्याला इथे बघा अशा पद्धतीने टीप मारायची आहे. आणि जे आपण स्लीव्जसाठी जे दंडघेरचं जे माप सोडलं होतं तर तिथे टीप मारायची नाही. तर बघा, शोल्डरपासून मी टीप मारायला सुरुवात केलेली आहे. तर शोल्डरपासून बरोबर ते आपण नॉचेस दिलेले होते तर त्या नॉचेसपर्यंतच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. आणि त्या दंडघेरापासून पुढे टीप मारायची आहे. आणि जो दंडघेर आहे तिथे आपल्याला टीप मारायची नाही आहे. तर बघा, अशा पद्धतीने मी टीप मारायला सुरुवात केलेली आहे. बरोबर त्या नॉचेसपासून आपल्याला तेवढं अंतर हे आपल्याला सोडायचं आहे. आणि त्यानंतर परत उरलेल्या बाजूला आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर बघा, अशा पद्धतीने ते मी स्टिच करून घेत आहे. त्याचप्रमाणे आपल्याला दुसऱ्या साईडनेही टीप मारून घ्यायची आहे. खूप इझी स्टिचिंग आहे आणि कमीत कमी वेळेमध्ये हा ड्रेस आपला स्टिच करून होतो. तर बघा, परत दुसऱ्या साईडने शोल्डरपासून तर आपण जिथे दंडघेरचे जे नॉचेस कट मारले होते तर तिथपर्यंत आपल्याला ही टीप मारून घ्यायची आहे. बघा, इथपर्यंत. आणि त्यानंतर बघा, परत ते जे नॉचेस आहेत तिथपासून पुढे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर तेवढं अंतर मी तिथे दंडघेरचं सोडलेलं आहे. अशा पद्धतीने इथे मी स्टिच करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला जी खालची साईड आहे ती आपल्याला स्टिच करायची आहे.
तर बघा अशा पद्धतीने खालची साईड फोल्ड करून आपल्याला तिथे अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे. इथे आपण जी पॉम लेस असते किंवा समोसा लेस असते, मोती लेस असते, यापैकी कोणतीही लेस आपण इथे जॉईन करू शकतो. परंतु हा डेली यूजसाठी पाहिजे होता, त्यामुळे मी इथे काही लेस वगैरे यूज केलेली नाही आहे. जर आपण ती लेस बसवली तर अजूनच ते अट्रॅक्टिव्ह दिसतं आणि खूप छान फिनिशिंग वगैरे येते. तर बघा अशा पद्धतीने मी इथे खालच्या साईडने फिनिशिंग येण्यासाठी ही टीप देऊन घेत आहे. पूर्ण जो घेर आहे त्या पूर्ण घेरला आपल्याला ही टीप देऊन घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला जो गळा आहे अस्तरचा आणि मेन फॅब्रिकचा तो आपल्याला एकमेकांना जॉईन करून घ्यायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला सेपरेटच टाकायची आहे. तर बघा अस्तरची फिटिंग तर आपण करून घेतलेली आहे. आणि बघा इथे जे आपण दंडघेरचं जे सोडलं होतं तेवढं आपल्याला इथे त्यालाही फिनिशिंग देऊन घ्यायची आहे. तर बघा त्याला मी अशा पद्धतीने टीप मारून फिनिशिंग देऊन घेतलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला जो गळा आहे तो आता स्टिच करायचा आहे. तर बघा जे मेन फॅब्रिक आहे ते मी उलटं ठेवलेलं आहे आणि जे अस्तर आहे ते मी सरळ ठेवलेलं आहे. आणि अशा पद्धतीने मी त्याला आता अस्तरचा गळा आणि मेन फॅब्रिकचा गळा हा स्टिच करून घेत आहे. तर बघा तो गळा आता स्टिच झाल्यानंतर आपल्याला त्यावरती एक फिनिशिंग टीप ही देऊन घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने मी हळूहळू करत टीप मारून घेत आहे. आणि आपला इथे गळा रेडी झालेला आहे. त्यानंतर बघा आता ते आपल्याला अशा पद्धतीने ते जे अस्तर आहे ते आपल्याला मेन फॅब्रिकमध्ये घालायचं आहे. आणि बघा अशा पद्धतीने मी ते घालून घेत आहे. त्यानंतर वरून आपल्याला दाबटीप ही देऊन घ्यायची आहे. आणि बघा मी आता दाबटीप ही देऊन घेतलेली आहे. आणि आपल्याला याला आता जे मेन फॅब्रिक आहे त्याला फिटिंग टाकायची आहे. आणि फिटिंग टाकताना बघा आपल्याला फक्त जे शोल्डर आहे, जे मोंडा आहे तिथपासून खाली टीप टाकायची आहे. बघा इथपासून ह्या मोंड्यापासून खाली टीप टाकायची आहे. जी ए लाईन आपण ड्रॉ केली होती ना काल, तर त्या लाईनवर आपल्याला फिटिंग टाकून घ्यायची आहे. आणि ही फिटिंग टाकताना आतलं अस्तर त्यामध्ये येणार नाही याची काळजी घ्यायची. तर बघा फायनल लुक असं दिसतंय. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.